एक डाव भुताचा. किती येळ लावतेस? झालं नाही का तुझं सामान बांधून? तिथं काय जन्मभर नाही राहायचं आपल्याली. सुभाष सामानाची गाठोडी बैलगाडीत टाकत कावेरीला बोलत होता. गडबड काहून करून राहिले बरं तुम्ही? काही चीजवस्तू इसरली म्हणजे त्या रानात काय करायचं? कावेरी तिच्या नवऱ्याला सुभाषला हातातलं काम थांबवून कमरेवर हात ठेवून बोलत होती. कावेरी आणि सुभाषचं वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं. परिस्थिती बेताचीच होती. शेतमजुरी करून दोघेही संसाराचा गाडा हाकत होते. गावात काम मिळायचं, पण कामाच्या बदल्यात त्यांना मोबदला पुरेसा मिळत नव्हता. 12ही महिने पैशाची चणचण भासत होती. कावेरी तशीच काटकसरीने करत होती. वायफळ खर्च करायला तिला आवडत नसे. चटणी भाकर खाऊन ती भविष्याचे स्वप्न रंगवत होती. सुभाष पण कष्ट करायला कुठे कमी पडत नव्हता. त्याला मुंबईला कामाला जायचं होतं. मुंबईला वर्षभर काम करून बऱ्याचपैकी पैसा मिळवता येईल असं त्याच्या डोक्यात होतं. त्याने त्याचा मनसुबा कावेरीला बोलूनसुद्धा दाखवला. पण कावेरीला काय ते आवडले नाही. तिने स्पष्ट नकारच दिला. तिला दिवस गेले होते. 4 महिन्यांची गरोदर होती ती. अशा परिस्थितीत पैशापेक्षा नवरा जवळ असणे जास्त महत्त्वाचे होते. म्हणून तिने स्पष्टच नकार दिला. सुभाषला कावेरी गरोदर असल्याची कल्पना होती, म्हणून तर त्याची चिंता वाढली होती. बाळंतपणाचा खर्च, होणाऱ्या बाळाचा व औषधाचा खर्च गावात काम करून भागणार नव्हता, म्हणून त्याला मुंबईला जायचं होतं. पण आता कावेरीने नकार दिला, पण तोही मार्ग बंद झाला. त्याला काय करावं सुचत नव्हतं. गावात शेतमजुरी करून पुरेसा पैसा मिळत नव्हता. घरी शेती नसल्याने परिस्थिती फारच बिकट होती. सगळ्या गोष्टी विकत घ्याव्या लागत होत्या. सगळ्याच गोष्टी विकत घ्यायच्या तर पैसा कुठून पुरणार आहे? त्याचा जीवाची तगमग सुरू केली होती. कावेरीवर त्याचा खूप जीव होता. काही जरी झालं तरी कावेरीचं बाळंतपण त्याला दवाखान्यातच करायचं होतं आणि दवाखान्याच्या खर्चाच्या तरतुदीसाठी त्याला पैसे जमवायचे होते. एक दिवस तो संध्याकाळी पैशाच्या तरतुदीचा विचार करत ग्रामपंचायतीच्या ओट्यावर बसला होता. बराच वेळ झाला तो एकाच जागेवर बसून होता. कोणताच मार्ग सापडत नव्हता. तो बसल्या जागी बटव्यातील तंबाखू हातावर घेऊन तिला चुना लावत मळत बसला होता. तेवढ्यात तिथे गजानन आला. गजानन हा सुभाषचा मित्र होता. दोघे पण सोबतच कामाला जात होते. सुभाषने गजाननला त्याची अडचण बोलून दाखवली. त्याने एक पर्याय सांगितला. शेजारच्या गावात एका इसमाची 20 एकर शेती आहे. तो माणूस सरकारी नोकरदार आहे. तो नोकरीसाठी पुण्याला असतो. तो त्याचे शेत लोकांना अर्ध्या हिस्स्याने करायला देतो. शेतीचा खर्च तो साहेबच करणार. फक्त आपल्याला सगळी मेहनत करायची. पेरणी, खुरपणी, फवारणी, काढणी सगळं काम आपणच करायचं आणि जे उत्पन्न होईल त्याच्यातला निम्मा हिस्सा आपल्याला मिळणार. त्या साहेबाचं शेत 3 खोल्यांचे घर आहे, पण त्याचं शेत कोणीच करत नाही. गेल्या 3-4 वर्षापासून त्याचं शेत पडीकच आहे. तिथे एक जोडपं कामाला होतं म्हणे, पण त्याचा अकस्मात मृत्यू झाला. त्या गावातले लोक सांगतात तिथे भूत आहे.
ती जागा, ते शेत झपाटलेले आहे. गावातील लोक दिवसासुद्धा त्या शेतातून जात नाही. लोकांना चित्रविचित्र आवाज येतात म्हणे. अमावास्येला तर तिथे भयंकर भीतीदायक आवाज येतात. बऱ्याच लोकांना तिथे भुताची बाधा झाली असे म्हणतात. कितीतरी लोकांना अमावास्येच्या रात्री त्या शेतातल्या घरावर एक आकृती बसलेली दिसते. गजाननने मार्ग तर सुचवला, पण समस्या काय आहे ते पण सांगितलं. ते शेत झपाटलेलं आहे, तिथे भूत आहे. लोकांना चित्रविचित्र आवाज येतात. बऱ्याच लोकांना ते भूत दिसलं सुद्धा, असं त्याने सगळं वर्णन करून सांगितलं. सुभाषचा तसा भूताखेतावर विश्वास नव्हताच. त्याने ही गोष्ट कावेरीच्या कानावर घालायची ठरवली. फक्त कष्ट करून उत्पन्नाचा अर्धा हिस्सा मिळत असेल तर काय हरकत आहे. आपल्याला सगळ्या गरजा भागून बराच पैसा शिल्लक राहील. सुभाषने गजाननला अधिक माहिती विचारायची होती, म्हणून त्याला तंबाखूचा विडा मळून दिला. गजानन सांगत होता, काही लोक असं पण बोलतात, त्या साहेबांची शेती त्या चुलत भावाला पाहिजे म्हणून तो असं लोकांना भूताची भीती दाखवतो. म्हणजे त्या शेतात कुणी काम करायला आलं नाही तर कमी पैशात त्याला ती शेती विकत घेता येणार होती. आता खरं काय आणि खोटं काय देवालाच माहीत. गजाननने सगळी माहिती पुरवली. सुभाषला ती चुलत भावाची भूताची भीती लोकांना दाखवायची ही माहिती खरी वाटली आणि त्याने ते शेत करण्याचा निर्णय घेतला. कावेरी तर अगोदरच नाही म्हणत होती. कशाला जाणून विषाची परीक्षा घ्यायची, पण सुभाषने तिला पटवून दिलं. तिथे भूत वगैरे काही नाही. हा सगळा त्या साहेबाचा चुलत भावाचा बनाव आहे. त्याला ते शेत कमी पैशात गिळायचं म्हणून तिथे भुताटकी असल्याचा बनाव करून लोकांना सांगत आहे. हा सगळा त्याचा डाव आहे. नाही हो करत शेवटी कावेरी तयार झाली आणि दोघे पण आता त्या शेतात राहायला जाणार होते. सगळ्या चीजवस्तू सामानाची बांधबांध करून सगळं सामान बैलगाडीत भरणं सुरू होतं. कावेरी त्या कोंबड्याला डाल्यात बंद करून ते डालं गाडीत ठेवू तवर म्या हे गव्हाचं पोतं बांधून घेतो. सुभाष कावेरीला बघत बोलत होता. अरे सुभाष, झाली का नाही तयारी निघायची? आवरा पटापट, उन्हाच्या आधी तिथे पोचलो पाहिजे. म्या बैलांना पाणी पाजून आणतो तवर आवरा तुमचं. गजानन गाडीला बांधलेल्या बैलांना पोकळ करीत बोलत होता. गजानन त्यांना सोडवायला जाणार होता. बैलगाडी पण गजाननचीच होती. मित्राला आपल्याकडून शक्य तेवढी मदत करायची म्हणून तो हे सगळं करत होता. झालं बाबा समतं. ह्या कोंबड्या आणि गव्हाचं पोतं गाडीत टाकलं की झालं. तू ये बैलांना पाणी पाजून. सुभाष गव्हाचं गोहोतं गाडीत टाकत बोलत होता. कावेरीने सगळं सामान गाडीत भरलं होतं. कोंबड्या डाल्यात टाकून त्याला झाकण लावून ते डालं गाडीत ठेवलं. उभं राहत तिने सगळीकडे नजर फिरवली आणि विसरत तर नाही ना याची खातरजमा करून घेतली. सुभाषने घराला कुलूप लावलं. गजानन
बैलांना गाडीला जुंपलं. कावेरी बैलगाडीत बसली होती. गजानन गाडी हाकीत होता आणि सुभाष गाडीच्या मागे मागे चालत होता. बैलगाडीत बरंच सामान आणि कावेरी गरोदर असल्यामुळे गजानन गाडी हळूहळूच हाकीत होता. सुभाष बैलगाडीच्या मागे मागे चाकोरीने चालत होता. रस्त्याच्या दुतर्फा झाड असल्यामुळे उन्हाचा तडाखा जाणवत नव्हता. कावेरीला आता नवीन जागेवर नव्याने संसार थाटायचा होता. नवीन जागेवर राहायला जायचं म्हणून कावेरीच्या मनाला हुरहुर लागली होती. शेतात राहायचं होतं. आजूबाजूला दूर दूरपर्यंत लोकांची वस्ती नव्हती. गावकुसापासून शेत बरंच दूर होतं. काही अडचण आली तर दोघांशिवाय तिसरा कोणी मदतीला नव्हता. काही लोक म्हणतात ती जागा झपाटलेली आहे, भुताचा वावर असतो म्हणे तिथे. कावेरी मनातून धास्तावली होती. मंजल दर मजल करत ते एकदाचे पोचले. सूर्य मावळतीला गेला होता. कावेरीने सगळीकडे एक नजर फिरवली. सगळीकडे भयान आणि भकास दिसत होतं. शेतात तर घर तर खूपच भयानक दिसत होतं. सगळ्या घराला जाळ्या लागल्या होत्या. कितीतरी वर्षापासून ते घर बंद होतं. घराला थोड्या अंतरावर एक विहीर होती. पिण्याच्या पाण्याची चिंता नव्हती. घराच्या मागे पूर्ण वेळ वाळलेले चिंचेचं झाड होतं. झाडाला एक पण पान नव्हतं. वाळलेल्या झाडाच्या फांद्या भयंकर राक्षसाप्रमाणे भासत होत्या. त्या झाडाला बघून तर का घरचीच या मनाला धडकीच भरली. सुभाष गाडीतील सामान खाली उतरवत होता. गजानन पण त्याला मदत करत होता. कावेरी थोडेफार सामान डोक्यावर घेऊन त्या घराजवळ गेली. डोक्यावरचं सामान तिने खाली उतरवलं. भीतीतच कावेरीने दरवाजा उघडला. जसा दरवाजा उघडला तसं काहीतरी मानवी आकृतीसारखं तिच्या शरीरातून आरपार गेलं. अग्रदर्प नाकात गेला होता. कावेरी झपाट्याने घराच्या बाहेर पडली. कावेरीचं सगळं अंग थरथरत होतं. उभ्या अंगाला घाम फुटला होता. तोंडातून शब्द फुटत नव्हता. ती घाईघाईने बैलगाडीजवळ आली. सुभाषला कावेरी घाबरल्याचे लक्षात आले. त्याने थोडेफार सामान हातात घेऊन घरात प्रवेश केला. घरात उग्र दर्प येत होता. सगळ्या घरात जाळ्या झाल्या होत्या. कावेरी आणि गजानन पण थोडे थोडे सामान घेऊन घरात आले. समद घर साफ करून घ्यायला पाहिजे. घर लय दिवसाचं बंद हाय वाटतं वहिनी. गजानन घराची अवस्था बघून कावेरीला बोलत होता. हो ना भाऊजी, माया बंदा दिवस जाणार हाय हे घर साफ करायले. कावेरी कपाळावर आठ्या पाडत बोलत होती. बरं आवरा बा बिगीनं, मले पण घरी जायचं हाय. लय उशीर होईन मले तर आज घरी जायले. गजानन सुभाषकडे बघत बोलत होता. बैताळ हायस का बे तू लेका, तू काय बी म्हणून राहिलाय. आता रातच्याले घरी जाणार आहेस का लेका? उद्या पहाट जाय. रस्त्याच्या ते मस्त कोंबडी कापू. रातच्याले मस्त कोंबडी कापू. लय मदत झाली बा तू आम्हाले. सुभाषने त्याचा नकार दर्शवला. नाही ना बा, घरी तर जायलेच लागीन आज. माई म्हातारी वाट पाहत असेल ना. माया लेक ना घरी नाही आला म्हणून. माई म्हातारी समद्या गावाले झोपू देणार नाही ना बा. गजानन
जोरात हसून बोलत होता. तुया म्हातारीले माहिती हाय ना बे, तू माया संगट आलाय म्हणून. तर माया संगट असला की तुया म्हातारीला काय घोर नसते न बे तुया. आज रातच्याले मस्त मटण खाऊ न बे लेका. सुभाष मिशीवर ताव देत बोलत होता. सुभाष आणि गजानन बैलगाडीतील सामान खाली करत होते. बैलांच्या खुंट्याला बांधून त्यांना खायला वैरण घातली होती. बैल माना हलवत, गळ्यातल्या घंटा वाजवत ते गवत खात होते. कावेरी हातात झाडू घेऊन सगळं घर साफ करीत होती. बैलगाडीतील सगळं सामान घरात आणलं होतं. आता अंधार चांगलाच गडद झाला होता. सुभाष मडकं घेऊन विहिरीवर पाणी आणायला गेला होता. कावेरीने स्वयंपाकासाठी गाठोड्यातून भांडे, तिखट, मीठ, हळद, चटणी, पीठ अशी सगळी सामग्री काढून ठेवली. गजाननने बाहेरून मोठे मोठे चूल मांडण्यासाठी 3-4 दगड आणले. चुलीत घालायला वाळलेली लाकडं पण घेऊन आला. सुभाष पाणी घेऊन आला होता. मले काय वाटते गजा, आपण मटण तिकडे विहिरीवर जवळ शिजवू. मस्त जागा हाय तिकडे. तिकडेच कोंबडं कापून शिजवायला टाकू. कावेरी ह्या चुलीवर भाकरी करेल. आपण आपली चूल तिकडेच मांडू. सुभाष गजाननला विचारत होता. एकदम बेस होईल गड्या. चल घे तिकडंच सगळं सामान आपलं. गजानन सुभाषला टाळी देत बोलला. कावेरीने चूल पेटवून भाकरी टाकायला सुरुवात केली होती. गजानन एक मोठा पितळी गंज आणि मडक्यात थोडंसं पाणी घेऊन विहिरीकडे गेला होता. सुभाषने एक मस्त कोंबडा घेतला आणि कावेरीला सांगून तो पण विहिरीकडे गेला. गजाननने मस्त 3 मोठे दगड लावून चूल तयार केली. चुलीवर पितळी गंज नीट बसते का नाही ते तपासून बघितलं. मग वाळलेले 2-4 लाकडी चुलीत घालून चूल पेटवली. सगळीकडे अंधार पसरला होता. सगळीकडे स्मशान शांतता होती. अधूनमधून एखादी टिटवी टिव टिव असा कर्णकश आवाज करत होती. त्या भयान शांततेला भेदत वातावरणाला अजूनसर भेसूर करीत होती. दूर कुठेतरी कोल्हेकुई सुरी होती. अधूनमधून कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येत होता. त्या वाळलेल्या चिंचेच्या झाडावर वटवाघळे उलट्या लटकून भेसूर आवाज करीत होती. काळजात धडकी भरेल असाच गंभीर आणि भीतीदायक वातावरण होतं. चुलीतल्या लाकडाने आता चांगलाच पेट घेतला होता. सुभाषने कोंबडीला कापण्यासाठी एक मोठा सुरा आणला होता. कोंबडीला कापण्याच्या अगोदर तिला थोडं पाणी पाजलं. मग सुभाषने कोंबडीची मान एका हातात धरली आणि दुसऱ्या हाताने सुरा मानेवर लावणार तोच कोंबडा एकदम जोरात भेसूर ओरडला. त्या आवाजाने दोघांच्या काळजात धस्स झालं. गजाननचे तर हातपाय लटपट होते. हृदयाचे ठोके वाढले होते. घशाला कोरड पडली होती. सुभाषसुद्धा मनातून घाबरला होता. अशा भयान वातावरणात असा भेसूर आवाज ऐकून कोणालाही धडकी भरली असती. सुभाषने गजानन दादा धीर दिला. काय रे गजा, घाबरलास का लेका? अबे, ती कोंबडी चाकूले भिली असेल ना म्हणून तर अशी ओरडली नसेल ना? कोंबडीच्या असे विचित्र आवाज काढतात का लेका? गजानन मात्र चांगलाच घाबरला होता. तो काहीच बोलला नाही. त्याच्या मनात भयंकर विचार येत होता. पण
सुभाष सोबत असल्यामुळे त्याला जरा धीर येत होता. सुभाषने धारदार चाकू कोंबड्याच्या गळ्याला लावताच त्याचा गळा चिरला. पण कोंबडा अजिबात ओरडला नाही आणि तरफडला सुद्धा नाही. असा हा विचित्र प्रकार बघून गजानन मात्र खूपच घाबरला होता. आजपर्यंत एवढे कोंबडे कापले होते, पण असा प्रकार कधीच घडला नाही. ह्या सगळ्या हालचाली नैसर्गिक नाहीत याची त्याला मनाला खात्री पटली होती. सुभाषने कोंबड्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले. पण मग ती कापलेली मांसाचे तुकडे स्वच्छ धुवून घेतले. त्या मांसाच्या तुकड्यात हळद मीठ टाकून ते एका बाजूला ठेवून दिले. चुलीवर ठेवलेल्या गंजातील पाणी आज चांगलेच गरम झाले होते. सुभाषने हळद मीठ लावलेलं मांस त्या गरम पाण्यात शिजवायला टाकून त्याच्यावर झाकण ठेवलं होतं. थोड्या वेळात ते मांस शिजल्याची खात्री करून तो गंज खाली उतरून ठेवला. बस, आता भाजी फोडणी देऊन मस्त जेवण करायचं होतं. सुभाषने कांदा, लसूण, चटणी, मीठ, तेल सगळं साहित्य एका ताटात घेतलं. पण मसाला आणायचा तो विसरला. गजालेका, मसाला तर आणायचा विसरलो. कावेरीने मसाला काढून ठेवला होता. थांब, म्या पळत जाऊन घेऊन येतो. तू बस इथेच. असं बोलत सुभाष झपाट्याने तिकडं निघून गेला. गजानन मात्र आता चांगलाच घाबरला होता. त्याला एकट्याला तिथे राहायची अजिबातच इच्छा नव्हती, पण त्याचा नाईलाज झाला. त्याच्या मनाला हुरहुर लागली होती. तेवढ्यात एक टिटवी जोरात टिवटिव टिवटिव असा कर्णकर्कश आवाज करत त्याच्या जवळून गेली. गजानन प्रचंड घाबरला होता. त्याने परत चुलीत लाकडं घालून मोठा जाळ केला. त्या जाळाने आता बऱ्यापैकी उजेड झाला होता. तो चुलीजवळ मांडी घालून बसला. मनातील भीती आता थोडी कमी झाली होती. शेजारच्या गजाकडे लक्ष गेलं. शिजलेल्या मटणाच्या वासाने त्याच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. गजावरचे झाकण बाजूला करून गजाननने एक मांसाचा तुकडा खायला म्हणून हातात घेतला. तो मांसाचा तुकडा त्याने तोंडाजवळ नेला तर पूर्ण हात ओला झाल्याचा त्याला भासच झाला. हात कशाने ओला झाला हे बघण्यासाठी त्याने चुलीच्या जाळाच्या उजेडाजवळ हात नेला तर त्याचा हात पूर्ण रक्ताने माखला होता. हातातील मांसाचा तुकड्यातून रक्ताची धार लागली होती. त्याला नखशिखांत घाम फुटला. समोर कशाचीच तरी हालचाल झाली म्हणून त्याने वर बघितलं तर एक पांढरी मानवी आकृती समोर उभी असल्याची त्याला दिसली. ती आकृती जमिनीपासून थोड्या उंचीवर हवेत तरंगत होती. हे दृश्य पाहून गजाननच्या घशाला कोरड पडली. काळजाचे ठोके जोरात वाढले. ती आकृती हळूहळू त्याच्या दिशेने पुढे सरकत होती. गजानन बसल्या जागीच मागे मागे सरकत होता. ती आकृती गजाननच्या एकदम समोर आली. गजानन जीव वाचवण्यासाठी धडपड करत होता, पण कोणीतरी त्याचा हात पाय घट्ट आवळून धरले होते. त्या आकृतीने एकदम जोरात त्याच्या अंगावर झडप घातली आणि गजाननने प्राणतिडकीने एक मोठी आरोळी ठोकली. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.